कन्हान पिंपरी सिहोरा परिसरात मान्सूनपूर्व उपाययोजना करा, मुख्य कार्यकारी अधिकारी घोडके यांना सामाजिक कार्यकर्त्यांचं निवेदन। आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कन्हान पिंपरी व सिहोरा परिसरात दरवर्षी निर्माण होणाऱ्या पाणी साचण्याच्या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी कन्हान परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी घोडके यांना निवेदनाद्वारे केली आहे। निवेदनात असं म्हटलंय की पुढील महिन्यात मान्सून होत असून परिसरातील अनेक भागांमध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात जलजमावाची समस्या निर्माण होते। यामुळे नागरिकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागते। रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत होते। अनेक घरांमध्ये पाणी शिरून नागरिकांचे धान्य, घरगुती साहित्य व मालमत्तेचं नुकसान होते। तसेच साचलेल्या दूषित पाण्यामुळे डासांची उत्पत्ती वाढून साथरोग पसरण्याचा धोका निर्माण होत असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलं आहे। मुख्य मार्गावर पाणी साचल्याने अपघातांची शक्यता वाढत असून नागरिकांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण होत आहे। त्यामुळे प्रशासनाने मान्सूनपूर्व उपाययोजना तातडीने हाती घ्याव्यात अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे। सर्व लहान मोठ्या नाल्यांची पूर्ण साफसफाई करणे, ड्रेनेज लाईन दुरुस्त करणे, चोकअप हटवणे तसेच पाण्याचा निचरा होण्यासाठी पर्यायी व्यवस्था निर्माण करणे हा या मागण्या करण्यात आल्या आहेत। वेळेत उपाययोजना न झाल्यास नागरिकांच्या समस्या अधिक गंभीर होतील। प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास कन्हानमधील सामाजिक कार्यकर्ते तीव्र आंदोलन छेडतील असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे। यावेळी प्रख्यात समाजसेवक प्रशांत बाजीराव मसार, रिपब्लिकन सांस्कृतिक संघ महाराष्ट्र प्रदेशचे प्रसिद्धी प्रमुख नितीन मेश्राम, ज्येष्ठ नागरिक उमेश यादव, कमलेश पांजरे तसेच युवा कार्यकर्ते अमोल वंजारी, गणेश भालेकर, विलास घारपिंडे, देवा चतुर, नरेश लक्षणे, गणेश बोंद्रे आदी उपस्थित होते। सिटी इंडिया न्यूज साठी शहर प्रतिनिधी मनीषा मेश्राम, कन्हान।